अतिशय टोकाचं चुराईवाडी हे रेल्वे स्टेशन त्रिपुरामधलं, तिथपर्यंत रेल्वे आहे. तिथून पुढे ती आसाममध्ये जाईल माझ्या मते. आणि हे धर्मनगरवर मध्ये आम्ही राहिलो होतो. धर्मनगरच्या पुढे ही रेल्वे लाईन सगळी जी आहे आगरतळापर्यंत येते. हे हेरिटेज उद्यान आगरतळामधलं, याच्यामध्ये सगळं मिनिएचर स्वरूपामध्ये बनवलेलं आहे. आणि हा रस्त्याचा छोटासा ब्रिज, त्याच्यावरनं आपण थोडं पुढे गेलो की धर्मनगरच्या जवळ त्या लोकांनी एक पुनाकोटीचं प्रतिरूप केलेलं आहे. पुनाकोटीला आम्ही जाऊन आलो. पुनाकोटीला ज्याप्रमाणे वेगवेगळे शिल्प दगडामध्ये कोरलेली आहेत, तशीच आम्ही ही इथे आहेत अशीच आम्ही बघितली. जे इतके लांब जाणार नाहीत त्यांना तिथे काय आहे त्याची एक कल्पना हवी, यासाठी इथे प्रतिकृती केलेली आहे. गणपती, नंतर तो कालभैरव आणि शिवा. कुमारघाट रेल्वे स्टेशन आणि पुढे जाणारी ही रेल्वे लाईन. उंच सखल वळणावळणांचा असा रस्ताही त्याने केला आहे. हा रस्ता म्हणजे सुद्धा त्याची प्रतिकृती आहे मूळ रस्त्याची. अमवासा रेल्वे स्टेशन. अनेक झाडं, स्थानिक झाडं लावून त्यांनी इथे चांगल्या तऱ्हेने हिरवाई केली आहे. तशी ती हिरवाई सगळीकडेच आहे या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये. विमानाने जाणं येणं आता सुकर झालेलं आहे. आगरतळा येथे आता विमानतळ आहे आणि तो देशाच्या विविध कोपऱ्याशी जोडलेला आहे. खोवाई नदी आहे. आगरतळा शहरामध्ये असलेलं स्टेट म्युझियम म्हणजे पूर्वीचा उज्जैनता पॅलेस, त्याची ही प्रतिकृती आहे. उज्जैनता पॅलेस हे नाव रवींद्रनाथ टागोरांनी दिलं होतं. आगरतळापासून 6 किलोमीटर अंतरावरती असणारं हे चतुर्दश देवता मंदिर. चतुर्दश त्याच्यामुळे 14 देवतांची या ठिकाणी पूजा केली जाते. आगरतळा शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. आगरतळा रेल्वे स्टेशनची प्रतिकृती. आणि हे आगरतळा रेल्वे स्टेशन. या भागातील सगळ्यात मोठा आणि भारतामध्ये असणाऱ्या अतिशय निवडक अशा काही राजमहालांपैकी एक असलेला हा नीरमहल. याला किनाऱ्यावरून होडीनीच जावं लागतं. तिथे असलेल्या बेटावरती हा 1930च्या सुमाराला बांधलेला राजमहाल आहे. आज त्या ठिकाणी बोटींनी त्रिपुरा टुरिझमच्या मदतीमुळे आपण जाऊ शकतो. हा पॅलेस इकडचे राजे वीर विक्रमसिंह माणिक्य यांनी बांधला आणि हा त्यांचा समर पॅलेस किंवा खाजगी पॅलेस म्हणून वापरत होता. खूपच भव्य दिव्य असा याचा आकार आहे. आज मात्र तो प्रदर्शनीय असं झालेला आहे. तिथे राजघराण्यातलं कोणी राहतं असं काही कोणी म्हणालं नाही. इथल्या उदयपूर जिल्ह्यामधलं 51 शक्तिपीठापैकी एक समजलं जाणारं त्रिपुरेश्वरी मंदिर, त्रिपुरा सुंदरी मंदिर.
या मंदिरामध्ये आजही बळी देण्याची प्रथा आहे. त्या मंदिराची ही प्रतिकृती आहे. हे दुसरं एक रेल्वे आणि इकडची रेल्वे स्टेशन ही बऱ्यापैकी महालासारखी बनवलेली आहेत आणि ही बोगद्यातून बाहेर येणारी ट्रेन. अशा तऱ्हेची ही शिल्प इतर अनेक ठिकाणी आहेत आणि सगळीच्या सगळी शिल्प इकडच्या स्थानिक आदिवासींनी बनवलेली आहेत असं सांगितलं जातं. पिलाक हे स्थान आहे. पिलाक हे 8व्या ते 12व्या सेंचुरीमध्ये बनवलेलं हेट्रे बॉक्स म्हणतात त्याला. आणि हे हिंदुइझम आणि बुद्धिझम दोन्हीची सांगड इथे घातली गेली आहे. या आणि काही मूर्ती तो त्याचं आहे ते काय तो आहे ना. हा एक पॅगोडासारखं हे मंदिर आहे. हा पॅगोडा, याचं नाव आहे महामुनी पॅगोडा आणि हा इथून 134 किलोमीटर दूरवर असणाऱ्या नावाच्या. बुद्ध पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते आणि खूप सारे बुद्धिस्ट हे यांचे पिलग्रिम आहे. बौद्ध लोकांचं हे श्रद्धास्थान आहे. त्रिपुरामधलं अजून एक रेल्वे स्टेशन सबरूम आणि या सबरूमच्या जवळ ते बौद्ध तीर्थस्थान आहे. हा हेरिटेज पार्क भरपूर घनदाट झाडीचा आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आहे तरीसुद्धा येथे भरपूर झाडी आहे. छान दिसतोय. संपूर्ण त्रिपुरा दर्शन मिनिएचर स्वरूपामध्ये या बागेत आल्यानंतर आपसुकच होऊन जातं.